ब्रह्मांडीय महायोग, शनी अमावस्या, शनीचा राशीमध्ये प्रवेश आणि अधिक मास. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शनिवार दिनांक 16 मे 2026 या दिवशी येणाऱ्या ब्रह्मांडीय महायोग, शनी अमावस्या, शनीचा राशीत प्रवेश आणि अधिक मास याचे अद्भुत महत्त्व पाहणार आहोत. आता हिंदू ज्योतिषशास्त्र आणि पंचांगामध्ये काही काळ असे येतात की जेव्हा ग्रहांची स्थिती अमावस्या किंवा अधिक मास यांचा एकत्रित प्रभाव अत्यंत प्रभावशाली मानला जातो. अशा वेळी निर्माण होणाऱ्या योगाला अनेक ज्योतिषाचार्य ब्रह्मांडीय महायोग असे संबोधतात. आता हा काळ आध्यात्मिक जागृती, कर्मफळ, जीवनातील बदल, मानसिक परिवर्तन आणि आर्थिक चढउतार यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आता शनी अमावस्या म्हणजे काय? आता शनी अमावस्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी शनिवार येणे. अमावस्या ही पितृ, आत्मचिंतन आणि अंतर्मुखेची तिथी मानली जाते. तर शनी हा कर्म, न्याय, शिस्त आणि परिश्रमाचा ग्रह आहे. जेव्हा हे दोन्ही योग एकत्र येतात तेव्हा जुन्या कर्माचे फळ वेगाने मिळू शकते. जीवनातील अडथळे स्पष्ट होतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला जातो. आता शनीची कृपा मिळवण्यासाठी दान, जप, सेवा आणि संयम याचा विशेष महत्त्व असते. आता शनी अमावस्येला काय करावे? पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा, शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करावे, काळे तीळ दान करावे, हनुमान चालिसाचे पठण करावे, गरिबांना अन्नदान करावे, पितृतर्पण करावे. आता काय टाळावे? यामध्ये वादविवाद करणे टाळावे, अहंकार टाळावा, कोणालाही दुखावणे किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवणे या गोष्टी टाळाव्यात. आता दुसऱ्या भागामध्ये बघू, शनीचा राशीत प्रवेश. आता जीवन बदलणारा काळ. आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी साधारण 2.5 वर्षांनी राशी बदलतो. सध्या शनी मीन राशीमध्ये भ्रमण करत असल्याने अनेक वैदिक पंचांगामध्ये नमूद केले जाते. शनीचा राशी प्रवेश म्हणजे कर्माची परीक्षा. आता जीवनातील स्थिरता तपासणे, चुकीच्या सवयी मोडणे, मेहनतीला योग्य फळ देणे. शनी कधीही अचानक सुख किंवा दुःख देत नाही. तो व्यक्तीला योग्य धडा शिकवतो असे मानले जाते. आता आपण तिसऱ्या भागात बघूया, अधिक मास म्हणजे काय? अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. आता चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यामधील फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. 2026 मध्ये अधिक मास 17 मे ते 15 जून दरम्यान असल्याने पंचांगामध्ये नमूद आहे. तर हा महिना साधना, जप, ध्यान, दान, विष्णू उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आता अधिक मासात शुभ कार्य का टाळतात? कारण हा काळ भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक उन्नतीसाठी राखून ठेवलेला मानला जातो. आता चौथ्या भागामध्ये पाहूया, या महायोगाचा संपूर्ण जगावर परिणाम. सामाजिक स्तरावर आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल, लोकांमध्ये अध्यात्माकडे वाढता कल, सत्य आणि असत्य यामध्ये स्पष्ट संघर्ष, मेहनती लोकांना यश, वैयक्तिक स्तरावर मानसिक परिपक्वता, कर्माची परतफेड, जुने संबंध तुटणे किंवा नवीन नातेसंबंध निर्माण होणे, करिअरमध्ये दिशाबदल. आता आपण पाहूया 12 राशींवर याचे होणारे परिणाम. आता पहिली रास कोणती रास? तर मेष रास. आता मेष राशींच्या व्यक्तींचा खर्च वाढू शकतो,
मानसिक तणाव संभवतो. विदेश योग किंवा प्रवासाची शक्यता. ध्यान आणि संयम आवश्यक. आता दुसऱ्या याच्यात वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन मित्र आणि संपर्क लाभदायक. करिअरमध्ये प्रगती. जुन्या अडचणी कमी होतील. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींच्या नोकरीत बदल होतील. बढतीची शक्यता. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. समाजात मान सन्मान वाढेल. तर मिथुन राशीमध्ये हे बदल होतील. कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक प्रवासाचे योग आहेत. भाग्याची साथ मिळेल. गुरुजनांची मदत मिळेल. शिक्षणात प्रगती. आता पुढची रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अचानक खर्च संभवतो. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. आध्यात्मिक शक्ती वाढेल. आता पुढची रास आहे कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींचा विवाह योग मजबूत आहे. भागीदारीत लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण सुधारेल. नात्यांमध्ये स्पष्टता येईल. हे होते कन्या राशीमध्ये हे बदल होतील. आता तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्ती शत्रूंवर विजय मिळवतील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश. आरोग्य सुधारणा. मेहनतीला फळ मिळेल. हे तुळ राशीमध्ये बदल घडून येतील. आता वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीमध्ये कोणते बदल घडून येतील हे पाहूया. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये बदल घडून येतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. सृजनशीलता वाढेल. संतती संबंधी आनंद वार्ता मिळेल. धनुरास. आता धनु राशीचे व्यक्ती घर बदलण्याची शक्यता आहे. वाहन किंवा मालमत्तेचा लाभ. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक स्थैर्य वाढेल. हे धनु राशीमध्ये बदल होतील. आता मकर रास. मकर राशीमध्ये कोणते बदल होतील? मकर राशीच्या व्यक्तींना धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांची मदत. नवीन व्यवसायात कल्पना यशस्वी होतील. प्रवासाचे योग मकर राशीसाठी आहेत. आता कुंभ रास. कुंभ राशीसाठी आर्थिक स्थिरता. बचत वाढेल. बोलण्यात संयम ठेवावा. त्याचप्रमाणे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. हे कुंभ राशीमध्ये बदल होतील. त्याचप्रमाणे मीन रास. आता मीन राशीवर शनीचा सर्वाधिक प्रभाव असल्याने जीवनात मोठे परिवर्तन होईल. जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होईल. संयम ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. आता हे बदल राशींवर होतील. आता पाचव्या भागामध्ये बघूया कोणत्या राशींना विशेष लाभ. या काळात परंपरागत ज्योतिषशास्त्रानुसार लाभ होणाऱ्या राशी या आहेत. त्यामध्ये वृषभ रास, मिथुन रास, तुळ रास, मकर रास आणि कुंभ रास या राशींना करिअर, पैसा आणि प्रतिष्ठेमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. आता पुढच्या 6व्या भागात बघूया आपण कोणत्या राशींनी काळजी घ्यावी. यामध्ये कोणत्या राशींनी काळजी घेतली पाहिजे. यामध्ये सिंह, वृश्चिक, मीन आणि मेष राशींनी. या राशींनी आरोग्य, मानसिक ताण, आर्थिक निर्णय यामध्ये सावध राहणे गरजेचे आहे. आता 7व्या भागात बघूया या काळातील प्रभावी उपाय. आता याच्यावर कोणते उपाय आहेत तर शनिदेव कृपेसाठी ओम शम शनीश्वराय नमः हा जप शनिवारी करावा. शनिवारी काळे तीळ दान करावे. कावळ्यांना अन्न द्यावे. गरिबांना मदत. अधिक मासासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण, भगवद्गीता वाचन, तुळशी पूजन
तुळशीपूजन करावे, दान धर्म करावा, अमावस्येसाठी पितृतर्पण, दीपदान, पितृतर्पण करावे, दीपदान करावे, त्याचप्रमाणे ध्यान करावे. आता आपण बघूया या सर्वातून निष्कर्ष काय निघतो. आता शनी अमावस्या, शनीचा राशीत प्रवेश आणि अधिक मास यांचा संयोग हा फक्त धार्मिक घटना नसून आत्मिक परिवर्तनाचा काळ मानला जातो. आता हा काळ आपल्याला संयम, सत्य, मेहनत, अध्यात्म याचा मार्ग दाखवतो. आता शनी नेहमी शिक्षा देतो असे नाही, तो योग्य कर्म करणाऱ्याला उंचीवर नेतो आणि चुकीचे मार्गावर असणाऱ्याला योग्य दिशा दाखवतो. आता अधिक मास आणि शनी योगामुळे कर्मशुद्धी, आध्यात्मिक जागृती, जीवनातील मोठे बदल, नवीन सुरुवात यांचे संकेत मिळतात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.